पोलीस ठाणे गुन्हा शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी। शेतमाल व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना केली अटक। ग्रामीण व शहरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतमाल चोरी व वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले असता त्या अनुषंगाने म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग तपास करत असताना गुप्त बातमीच्या आधारे दिनांक 10 जानेवारी रोजी गुन्हा शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना संशयित आरोपी योगेश धोंडीराम गांगुर्डे राहणार मटकीजाम, त्याचा साथीदार पप्पू रवींद्र बाळू मोरे राहणार इंदोरे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून 5 गुन्ह्यांची कबुली झाली असून त्यापैकी ग्रामीण भागातून चोरी केलेले 3 मालवाहू महिंद्रा कंपनीच्या 4 चाकी पिकअप वाहन किंमत 8,50,000 आणि 1 होंडा कंपनीची मोटरसायकल व 2 मोबाईल फोन किंमत अंदाजे 85,500 रुपये आणि 32 क्विंटल शेतमालाचे धान्य सोयाबीन गहू तांदूळ यांची अंदाजे किंमत 1,53,000 असा असून 10,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ किरण कुमार चौहान, सहाय्यक पोलीस उपायुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे, पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, देवराम चव्हाण, राकेश शिंदे, संतोष वसावे, पोलीस अंमलदार पंकज चव्हाण, पंकज महाले, गुणवंत गायकवाड, प्रशांत देवरे, स्वप्नील गांगुर्डे, जितू शिंदे, गिरीश भुसारे इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी व्यवस्थितरित्या पार पाडली। पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर आणि माननीय डीसीपी झोन 1 किरण कुमार सर यांनी अलीकडेच आम्हाला चोरी घरफोडी या आरोपी ह्या प्रकारचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे बऱ्याच वेळेला सांगितलं होतं। त्याप्रमाणे बऱ्याच दिवसापासून आमचेही प्रयत्न होते। म्हसरूळ पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर 121/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 म्हणजे चोरीचं कलम आहे। हे म्हसरूळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला होता 10 जून 2025 रोजी। सदरच्या गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचं 40 क्विंटलचं जे काही सोयाबीन होतं ते चोरीला गेले होतं। त्या दृष्टीनं आमची डीबी टीम आणि डीबीचे अधिकारी स्वतः सिनियर पीआय हे त्या दृष्टीने प्रयत्न करत होते की हा आरोपी मिळाला पाहिजे, कारण शेतकऱ्यांना एवढं 5-6 महिन्याचं जे काही कष्ट आहे ते अशा प्रकारे वाया नाही गेलं पाहिजे, त्याची कुठल्याही प्रकारची चोरी नाही झाली पाहिजे। तर आमचे पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत किंवा मग ज्या पिकअप मधून हे चोरलेलं धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हद्दीत येणार आहे। तर त्याप्रमाणे ही पिकअप आम्हाला हद्दीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला जीपीएस लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला, आणि त्यानुसार जीपीएस लावल्यानंतर रात्री 1 नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली। म्हणजे तोपर्यंत ती एका जागेला उभी होती, त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे। ती पिकअपचा गाडी क्रमांक आहे MH18T3354 आणि ह्यांना जसं 1 वाजता समजलं की गाडीची मुवमेंट झालेली आहे, सगळे डीबीचे अधिकारी पोलीस स्टेशनला जमले, प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला। त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की आम्हाला हा पत्ता सांग किंवा काय काय, त्याला समजलं की हे जमल्यास पोलीस असणार आहे। तर त्यांना जोरात गाडी हे करून एका शेतीच्या त्या एरियात नेलेली होती। तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश गांगुर्डे आहे त्याला त्या पिकअप मधून घेतलं, म्हणजे शेतीमध्ये पळत जाऊन पाठलाग करून यांनी पुढीला ताब्यात आणि योगेश गांगुर्डेला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी वेळेला असं साथीदार आहे रवींद्र मोरे, हे काय दिवसभर फिरायचं, कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे गहू आहे तांदूळ आहे याची माहिती काढायची। रात्री यांनी अशा 3 पिकअप गाड्या ऑलरेडी चोरलेल्या आहेत, म्हणजे ज्या 3 पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची FIR दिली गेलेली आहे। तर ह्या पिकअप मधून ते रात्री जाऊन ते धान्य जे सोयाबीन गहू तांदूळ असतील तर ते एकत्र करायचे, पिकअप मध्ये घालायचे आणि ते वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे। तर या दृष्टीनं आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आलाय त्यामुळं 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यामध्ये नाशिक सिटी मधले आमच्याकडचे 3 गुन्हे आहेत, 80/2025, 121/2025, 142/2025, लासलगाव पोलीस स्टेशनचा एक आहे आणि तालुका पोलीस स्टेशनचा आहे। असे 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। या आरोपींच्याकडून आम्हाला जवळजवळ
10,87,500 एवढा मुद्देमाल मिळून आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, डीसीपी किरण कुमार चव्हाण सर